26/11च्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी अजमल कसाब हा उज्ज्वल निकमांना बादशाह या आदरार्थी विशेषणांना हात मारत होता, असा गौप्यस्फोट उज्ज्वल निकमांनी केला। टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये उज्ज्वल निकमांनी आरोपींसोबत होत असलेल्या संवादाबाबत माहिती दिली। खटल्याच्या निमित्तानं आरोपींशी नेहमी संवाद होत असल्याचं त्यांनी सांगितलं। दहशतवादी अजमल कसाबनं जेलमध्ये मटण बिर्याणी मागितली, यावरून राजकीय पक्षांनी फेक नरेटिव्ह सेट केला, यात माझी काय चूक, असा सवाल उज्ज्वल निकमांनी उपस्थित केलेला आहे। टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये उज्ज्वल निकम यांनी कसाबच्या बिर्याणीचा किस्सा सांगितला। 2014 मधील पुण्यातील मोहसिन शेख झुंड बळी प्रकरणात मुस्लिम खासदार आणि एका पत्रकाराच्या आक्षेपामुळे माघार घेतल्याची माहिती उज्ज्वल निकमांनी दिली आहे। टू द पॉइंट मुलाखतीत त्यांनी माघारीवर भाष्य केलं। उज्ज्वल निकम यांना खटला देण्यात आला होता, पण एका मुस्लिम खासदारानं सरकारला पत्र लिहून उज्ज्वल निकम यांनी हिंदुत्ववादी संघटनांकडून सत्कार स्वीकारलाय, त्यामुळे त्यांना खटला देऊ नका अशी भूमिका घेतली आणि त्या पत्रामुळे आपण माघार घेतल्याचा दावा निकमांनी केलाय। उद्धव ठाकरेंची सविस्तर महामुलाखत संजय राऊतांनी घेतली आहे। त्या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या प्रदर्शित होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे। देशाची एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू झाल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी वन नेशन वन इलेक्शनवर टीका केली। वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना सुरुवातीला गोंडस वाटली, पण त्यामागचा हेतू वेगळा असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। देशामध्ये एक पक्षच भाजपला ठेवायचा आहे, विरोधकांना संपवून वन पार्टी नो इलेक्शन करण्याची रणनीती विरोधकांची असल्याचा आरोप ठाकरेंनी केला। संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीवर प्रताप सरनाईकांनी टीका केली आहे। संजय राऊतांनी घेतलेली उद्धव ठाकरेंची मुलाखत कौटुंबिक असल्याची टीका प्रताप सरनाईक यांनी केली। मुलाखतीमध्ये सारं काही ठरवून विचारलं जातं असं देखील त्यांनी म्हटलं। राज ठाकरेंविरोधात गुजरातमधील पाटीदार समाज संतापलाय। मीरा रोडच्या भाषणात सरदार वल्लभभाई पटेलांवर राज ठाकरेंनी टीका केली आणि त्यानंतर आता पाटीदार समाज संतप्त झाला। सरदार पटेल हे संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला विरोध होता असा आरोप राज ठाकरेंनी केला होता। त्यावर आता पाटीदार समाजानं संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। गुजरातमधील पाटीदार नेते अल्पेश कथिरिया यांनी राज ठाकरेंनी पाटीदार समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे। नवी मुंबईच्या सीवूड्समध्ये भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाची पाटी पूर्णपणे गुजराती भाषेत लावण्यात आली होती। गुजरातमधील आमदार वीरेंद्र सिंग बहादूर सिंग जडेजा यांच्या कार्यालयावर ही गुजराती पाटी लावण्यात आली होती। ही बाब लक्षात येताच मनसेनं आक्रमक भूमिका घेत तातडीनं पाटी बदलण्याची मागणी केली। त्यानंतर काही तासातच ही पाटी बदलून तिथं मराठी पाटी लावली। मुंबईमधला सावली बार आपलाच असल्याचं शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी स्पष्ट केलंय। शेट्टी नावाचा ग्रहस्थ तो बार चालवत होता, मात्र तिथं अनधिकृत काही घडल्याचं समजताच त्याच्यासोबतचा करार आपण रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं। तर आपले पुत्र आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम वेगळे राहतात, त्यामुळे त्याचा याच्याशी काहीच संबंध नसल्याचं रामदास कदमांनी सांगितलं। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या डान्स बारवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली आहे। आईच्या नावानं देणगी देतात, मात्र त्यांच्या आईच्या नावानं डान्स बार चालतो हे ऐकून धक्का बसला असा टोला देखील त्यांनी लगावलेला आहे। या डान्स बारवर अतिशय कडक कारवाई झाली पाहिजे असं दमानी यांनी म्हटलं। ठाकरे घराणं किंवा राज ठाकरे हे त्यांच्या शैलीमध्ये बोलत असतात, आवड निवड काही असो ते त्यांच्या शैलीत बोलतात असं वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केलेलं आहे। निशिकांत दुबेंचं वक्तव्य योग्य नव्हतं, मी देखील त्याचा निषेधच करतो असं तटकरे यांनी म्हटलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी विधानसभेला झालेल्या पराभवावर भाष्य केलं। लोकसभेनंतर आमच्या अंगात विजयश्री एवढी संचारली की सर्व पक्षांना वाटलं सर्व जागा आम्हीच जिंकणार, त्यामुळे प्लॅनिंग सोडून 1.5 महिना चर्चेत घालवल्याचं त्यांनी म्हटलं। उद्याच्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सरकारवर टीका केली आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान विरोधात विविध स्तरावर कडक भूमिका घेणाऱ्या सरकारनं जनसुरक्षा विधेयकाविरोधात डाव्या संघटना एकवटल्यात। आज मुंबई मराठी पत्रकार संघात या संदर्भात बैठक पार पडली आहे। प्रकाश आंबेडकर आणि कपिल पाटलांच्या पुढाकारानं बैठक झाली। यामध्ये जनजागृतीसाठी राज्यव्यापी कार्यशाळा घेण्याचा निर्णय झाला आहे। लाडकी बहीण योजना पुढे चालून बंद होईल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। आता ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची नोंदणीही बंद झाली आहे असं देखील सपकाळ यांनी म्हटलंय।
नवी मुंबईच्या जुईनगर नेरूळ विभागाच्या शिंदे शिवसेना युवासेना शक्ती मेळावा संपन्न झाला। यावेळी आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। या मेळाव्याला मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता। नवी मुंबईतील विविध प्रलंबित विकास कामं आणि नागरी समस्यांबाबत वनमंत्री गणेश नाईकांतर्फे बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीत सर्व विभागातल्या समस्यांचा पाढा वाचण्यात आला, तर त्या समस्या सोडवण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत। मुंबईच्या वर्सोव्यात आज ड्रग्ज विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीला अमृता फडणवीस उपस्थित होत्या। नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य आणि एकता मंचाच्या संयुक्त विद्यमानं जनजागृती रॅली काढण्यात आली आहे। अमृता फडणवीस आणि अभिनेता चंकी पांडे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवलेला आहे। या रॅलीमध्ये भजनी मंडळ, युवक युवती, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सामील झालेले होते। मध्य, हार्बर, पश्चिम आणि या तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभालाच्या कामासाठी हा ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार, हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे डाऊन, तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली आणि गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल। मुंबईत रेल्वेच्या डब्यांना बंद होणारे दरवाजे नसल्याने दुर्घटना होत आहेत, त्यामुळे सर्व लोकल एसी लोकल करण्याची मागणी करण्यात आली होती। याबाबत रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला असून लवकरच या संदर्भातली अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे। मात्र सर्व एसी लोकल झाल्या तरीही तिकिटाच्या दरात कुठलीही वाढ होणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। गणेशोत्सवासाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनानं 250 विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। सीएसएमटी सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, मडगाव करता या गाड्या धावणार असून 24 जुलैपासून गाड्यांचं आरक्षण करता येणार आहे। मीरा भाईंदरमध्ये जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला। पुनर्विकासासाठी अडथळा ठरणाऱ्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या अटी शिथिल करण्यात आल्या। इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी पालिकेकडून स्वतंत्र परवानगी दिली जात नव्हती, त्यामुळे या इमारती आणि नागरिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता। मुंबई महापालिकेकडून स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात आली आहे। या सेवेच्या माध्यमातून महापालिका चालवत असलेल्या स्मशानभूमी आणि दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। आजपासून या सेवेला सुरुवात झाली आहे। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यामुळे तापमानात वाढ झाली, त्यामुळे पुन्हा मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागतोय। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात 32 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रात 32.3 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आलंय। ठाण्यात मंगळवारी 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे। मंगळवारी सकाळी 8 ते बुधवारी सकाळी 8 पर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे। जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेतलाय, त्यामुळे घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रह्मांड, वाघबीड, उथळसर या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मुंबईत केवळ 214 खड्डे शिल्लक असून 3236 खड्डे बुजवण्यात आलेत, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे। सततच्या पावसामुळे रस्त्यांवर होणाऱ्या खड्ड्यांची जलद गतीनं दुरुस्ती करण्यासाठी पालिकेनं पॉटहोल क्विक फिक्स ही मोबाईल ॲप सेवा सुरू केली। मुंबईतील खड्डे 48 तासात बुजवणार असल्याचं आश्वासन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी मुंबईकरांना दिलं। तसंच मोबाईल ॲपवरून खड्ड्यांची तक्रार करण्याचं आवाहन देखील नागरिकांना करण्यात आलेलं आहे। 9 जूनपासून ॲप सुरू झालं असून आतापर्यंत 3451 तक्रारी प्राप्त झाल्या। ऑनलाईन बुकिंग टॅक्सी चालकांनी सुरू केलेला संप अखेर स्थगित करण्यात आला। ओला, उबर चालकांनी आपला संप मंगळवारपर्यंत स्थगित केलेला आहे। मंगळवारपर्यंत सरकारला वेळ दिलेला आहे, तोपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बुधवारपासून पुन्हा एकदा बंद करण्यात येईल, अशी माहिती आंदोलक डॉक्टर किशोर क्षीरसागर यांनी दिली आहे। कल्याणमध्ये बागेसाठी आरक्षित भूखंडावर महानगरपालिकेनं घनकचरा प्रकल्प सुरू केला। याविरोधात आज स्थानिक तसंच आप आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। लेखी परवानगी न दाखवता गुपचूपपणे हा प्रकल्प राबवला जातोय, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला। अंबरनाथ शहरात रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार होत असून गरजूंपर्यंत हे धान्य पोहोचत नसल्याची तक्रार शिवसेनेकडे करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं अंबरनाथ पश्चिमेच्या शिधावाटप कार्यालयावर धडक दिली। हे गैरप्रकार थांबवण्यासाठी शिवसैनिकांनी रेशनिंग अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे। मुंबईतील स्वदेशी मार्केट पुनर्विकासासाठी मराठी आणि गुजराती रहिवासी एकवटले। काळबा देवीतील 120 वर्षांहून अधिक जुनी असलेली स्वदेशी मार्केट इमारत धोकादायक स्थितीमध्ये
धोकादायक भाग पाडण्याचं काम सुरू आहे. याला काही व्यापाऱ्यांनी विरोध करत महानगरपालिकेच्या नोटीसीवर स्थगिती आणलेली आहे. मात्र पुनर्विकासाच्या बाजूने असलेल्या व्यापाऱ्यांनी आणि रहिवाशांनी हे आंदोलन केलं. मुंबई महापालिकेनं कचऱ्याच्या गाड्यांसंदर्भात नवीन कंत्राट देण्याचं ठरवलं. या कंत्राटाला सफाई कामगार संघटनेनं विरोध करत संपाचा इशारा दिला. तरीही महापालिका निविदा प्रक्रियेवर ठाम आहे. कल्याण डीसीपी पथकानं गस्ती दरम्यान 22 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणामध्ये पोलिसांनी मोहम्मद कैफ मंसूर शेख आणि फरदीन आसिफ शेख या दोघांना बेड्या ठोकल्यात. या दोघांनी ड्रग्ज कुठून आणलं आणि कुणाला विकलं याचा तपास केला जातोय. उल्हासनगरात तिकीट बुकिंगच्या नावाखाली महागड्या विदेशी दारूची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्काच्या कल्याण विभागाच्या पथकानं दुकानात छापा टाकत कारवाई केली. या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसंच 1,07,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये चोरट्यांनी दारूच्या दुकानावर डल्ला मारलाय. चोरट्यांनी तब्बल 17,57,000 रुपये किमतीच्या दारूच्या बॉटल्स टेम्पोतनं पळवल्या. मात्र गुन्हा दाखल होताच पोलिसांनी 2 चोरट्यांना बेड्या ठोकल्यात. त्यांच्याकडनं दारूच्या बॉटल्स आणि चोरीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो जप्त केलाय. पुण्याच्या येरवडा जेलमधून पळालेल्या आरोपीला उल्हासनगरच्या खेम आणि नगरातनं अटक करण्यात आली. तसं मोबाईल लोकेशन आणि गुप्त बातमीदाराकडनं मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. हा आरोपी येरवडा जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. बदलापुरातील दत्तवाडी परिसरात चोरट्यांनी ज्वेलर्सचं दुकान फोडून चोरी केली आहे. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला याबाबत तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातल्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. इटवाळा रेल्वे स्थानक परिसर आणि मुख्य बाजारपेठ रस्त्यावरील अतिक्रमण कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनानं हटवलेलं आहे. या कारवाईत 5 हातगाडी, 4 टपरी, 15 अनधिकृत बोर्ड तोडलेत. तर फुटपाथवर असलेले 13 शेड, 15 अनधिकृत ओटे तोडण्यात आले. बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वेची लोखंडी जाळी चोरून लोकलमधून पळून जातानाचा व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये एक चोरटा जाळी चोरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बसल्याचं दिसून आलं. एका प्रवाशानं आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ चित्रित केलाय. भिवंडीतल्या खदानीमध्ये अंघोळीला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. यावेळी बचाव पथकाच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. कल्याणमधील आंबिवली एनआरसी स्कूल परिसरात बिबट्या आढळलाय. रात्रीच्या सुमारास एका नागरिकानं आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ चित्रित केला. दरम्यान एनआरसी स्कूल परिसरात हा बिबट्या आढळल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.